तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकतात मी आलेला आहे घरी. घरी काम आहे तर खेळावरती आलेला आहे तोर काढायला. बघू शकतात तुम्ही तोर काढत आहे. हा छोटाला बघून घ्या कसं खेळत आहे तो. हा बघा एकदम तो त्याच्या मस्तीमध्ये चालू आहे आणि मी आई हे तोर काढत आहे. तर मी ब्लॉग बनवण्यासाठी म्हणून इकडे येऊन गेला. तर मी कसं काढतात ते दाखवतो. कशी पद्धतीने काढले जाते हे दाखवतो तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये शेवटीपर्यंत नक्की बघत राहा. तर हा बघा कसा करून दाखवत आहे मला आणि डब्यांसोबत खेळत आहे तो. त्याला खेळायला सोबती कोण नाही आहे म्हणून. तर तुम्हाला हा आवडतच ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचा आवाज पण खूप छान आहे. बोलत होता तेव्हा मला, आता नाही. तर मग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काढले जातं. पद्धतीने बघत राहा तुम्ही. ब्लॉग काढले जात आहे. तर मग काय तो लहान दीदीचा मुलगा पण येऊन गेला होता. मी काढत होता तिथं. तो कसा करत होता, आम्ही जसं करत होतं तसं करत होता बघा. तो जसं आई करत होते तसं, जसं मी करायचं तसं. हे बघा तो पण कसा करत आहे. किती छान वाटतं आहे. तो पण करत आहे, मदत करत आहे आईला आणि मला. बघा या पद्धतीने काढली जाते. हे मी इतकं पसरून दिलं आणि ती बाकी आहे थोडं, ते पण करायचंच आहे. आई सांगत होती तर थोडा वेळ राहू दे तसंच आणि मग नंतर काढ. मग ते काढत होता आणि मी परत उचलून हे तिकडे ठेवत होतं. जे काढले गेले आहे ते तिकडे ठेवावं लागत होतं. हा बघा याचं बघा तुम्ही कसं काढता तो. मग हे उचलून तिकडे ठेवायचं आहे. असं पूर्ण पसरून दिलं होतं मी. तर तो थोडं होऊन गेला आहे, बाकीचं ठेवून आला आहे मी तिकडे. आता उचलून घेऊन जात आहे आम्ही. हा बघा तो पण उचलत आहे, मला मदत करत आहे. मी जसं करतो तसंच कॉपी करत आहे माझी. तो तिकडे ठेवायचा आहे. चला मग ठेवून देऊ. मग येऊ तिकडून आपण रिटर्न. हे बघा इथं ठेवलेले आहे. इथं ठेवून परत जायचं आहे. ठेवून दिलं, बाकीचं ठेवलं आणि आता परत जातो मग मी. आता मग परत जात आहे. ठेवून दिलं मस्त मी. आता त्याच्यावरती अजून इतकं होणार ते घेऊन येणार आणि ठेवणार. बघा हा चालत आहे पुढे, दाखवत आहे तिकडे ट्रॅक्टर जात आहे ती. मग पुढे गेला, चप्पल बघितली, चप्पलच उचलून फेकत होता तो. बघू शकतात तो कसा फेकत आहे रागाने. मग तिकडे गेला आणि परत चप्पल उचलायला लावत होता. आई सांगत होती लवकर ये आणि हे उचल. बाकीचं उचलायला गेले ना, त्यानंतर त्याने हात खराब करून घेतला. मग त्याला मी हात धुवायला इकडे घेऊन आला. बघा पूर्ण ब्लॅक करून घेतला होता आणि मला हसून दाखवत आहे. मग त्याला मी चोवायला सांगून दिलं. त्याचं चोवत होता. मी चोवत होता तर ऐकत नव्हता. मग नंतर कसं तरी त्याला असं गोड बोलून त्याचे मग तसं मग चोवत राहिला तो 5-10 मिनटं चोवतच होता. त्यानंतर बोलत पण होता आहे इकडे आहे असं. मग त्याला सांगतो दाखव, मी धुवून देतो. त्यानंतर थोड्या टायमानंतर मी धुवून त्याला परत घेऊन आला. मग आता होऊन गेलं तर सर्व काम आणि आता मग घरीच जाण्याची तयारी होती. मग आई सांगत होती इकडे थोडं चारा आहे ते बकरींना घेऊन जा. मग मी सांगता हो घेऊन जातो. तो मग बसून घेतला होता इथं, हसून दाखवत होता एकदम निवांत. त्याला माहिती पडलं आता घरी जाणार आहे. तर मग ते मी ते गोवा करत होती. मग गोंटी घ्यायला गेला होता. मग घेऊन आला तो परत माझ्याकडे पळत आला. आता मी जाणार आहे घरी. मग झालं आता घरी जाणार आहे. ते गोंटीमध्ये पण भरून घेतलं होतं, चारा होता तो. आणि तो उचलून हे बघा उचलून माझ्याकडे आणत होता आणि मग आम्ही घेऊन जाणार होता. मग निघत आहे आम्ही जाणार. मग लाईक अँड सबस्क्राईब करून द्या. जर सपोर्ट करत राहा. जय आदिवासी गाईज, लाइक एंड सब्सक्राइब करा विसरू नका. जय आदिवासी, फिर से एक बार जय आदिवासी गाइज, जय आदिवासी. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाइज, फिर मिलते हैं नेक्स्ट.